द्या, पाताळात जाऊ द्या, नाही तर स्वर्गात जाऊ द्या, नाही तर मृत्यू या लोकात असू द्या, हनुमंतरायनं यशच आहे. यश थोरविला मारुती, यश गुण हनुमंतरायाकडे. म्हणून हनुमंतरायाची उपासना करणाराला जन्मात अपयश नाही, जन्मात नाही. अहो हनुमंतरायांनाच अपयश नाही. ते इथं असू द्या, स्वर्गात असू द्या, नाही तर पाताळात असू द्या. पाताळात जर गेले तरी यशच. राम लक्ष्मणजींना बळी देण्यासाठी पाताळात नेलं. आता रामायण ऐकताय मुंडे महाराजांच्या मुखातून. पाताळामध्ये नेलं तर हे हनुमंतरायांना कळालं. हनुमंतराय म्हटले पाताळात बळी द्यायला नेलं काय? हनुमंतरायांनी आपल्या दोनही मोठ्या आवाळ्यात ताकद लावली, जे उड्डाण केलं. जय श्रीराम. जे गेले ते पाताळातच. आणि जिथं मिरवणूक निघाली होती ना रामचंद्र लक्ष्मणजींना बळी द्यायला, त्या मिरवणुकीत पाहिलं तर रथात रामचंद्र लक्ष्मणजी उभे आणि सगळा अथांग जनसमुदाय निघालाय. हनुमंतरायांनी सहज त्या पोरांना विचार, ए पोरं, हे मिरवणूक कुठं चालली रे? इथून पुढे गेले ना डाव्या हाताला सरळ पुढे जा, तिथं एक देवीचं मंदिर आहे. ते रथात बसले का दोघं, ते बघे, हा, त्यांना बळी द्यायचंय. हनुमंतराय म्हटले पाहतोच कसे बळी. यश पहा हनुमंतरायाचं. पाताळात गेले तरी त्या देवीच्या मंदिरात गेले. देवीचा दरवाजा उघडला. जटा विखुरलेल्या अकराळ विकराळ स्वरूप हनुमंतरायचं. देवीनं हनुमंतरायांना पाहिलं तर देवीच लटलट कापायला लागली. हा, अशी कापायला लागली बा. आणि देवी घाबरलेली पाहिल्यावर हनुमंतरायांनी विचारलं, काय देवी? काय एवढी बोबडी वळी गणेश बाबा? तुला बसायचं का मी बसू? तुम्हीच बसा. हनुमंतरायांनी उचललं देवीला. ते स्नान घातल्यावरचे पाणी जातं ना मोरीत, उचलली देवीन फेकली तिकडे मोरीच्या कोपऱ्यात. केली देवीची अवकाळा, केली देवीची अवकाळा, केली देवीची अवकाळा, केली देवीची अवकाळा. केली देवीची अवकाळा केली देवीची. सिंहासनावर उचलली, पाणी जात होतं त्या मोरीमध्ये फेकली, बसवली तिकडं. आणि स्वतः शेंदूर लावला. हनुमंतरायांनी शेंदूर लावला आणि देवीच्या रूपात तिथं बसले. हे बळी द्यायला सगळी मिरवणूक आली गेटपर्यंत. गेटपर्यंत मिरवणूक आल्याबरोबर हनुमंतरायांनी आवाज दिला, मी देवी बोलते. शांत बसा. मी आज तुम्हा सर्व ग्रामस्थांवर प्रसन्न आहे. बरं झालं बघ, मला जिवंत बळी पाहिजे. ते राम लक्ष्मणाला ढकला. रामचंद्र लक्ष्मणजींना आत ढकललं. हे घ्या जिवंत बळी. दरवाजा वडा. ओढला दरवाजा. आणि सगळे आपापल्या घरी निघून जा. जर घराच्या बाहेर कोणी दिसलं तर सगळ्या गावाचा नायनाट करील. काय मारायला थांबतील का बाहेर? सगळे आपापल्या घरी गेले. दरवाजाच्या काड्या लावल्या. आतमध्ये बसले. देवीच्या समोर रामचंद्र लक्ष्मण. आता हनुमंतराय देवीच्या रूपात. आणि हनुमंतरायने विचारलं, मी तुम्हाला खाणार आहे. खाना देवी. मग एक विचारू? विचारा. एवढ्या संकटातून तुम्हाला वाचवणार कोणी आहे ग? रामचंद्र म्हटली, देवी तू विचारलं म्हणून सांगतो आम्ही तुला. खरं सांगू, इथं जर माझा पवनसुत हनुमान असताना देवी उचलला असतं, तुला फेकलं असतं कोपऱ्यामध्ये.
कोपऱ्यात देवी होती ती म्हणली मी कोपऱ्यातच आहे, मी कोपऱ्यातच आहे, हे बाबा दुसराच आहे. हनुमंतराय म्हटले केवढा विश्वास स्वामीचा माझ्यावर आहे. इथं भरताचं नाव नाही घेतलं, शत्रुघ्नाचं नाही, माझा हनुमान. ठीक आहे ठीक आहे, तुमचा हनुमानही नाही इतर मारुती नाहीत, आता मी तुम्हाला खाणार आहे. खा ना मग. आणखीन एक विचारू, विचारा. एवढ्या संकटातून तुम्हाला वाचवणारा मारुतीराय म्हणता, आता मी तुम्हाला खाणार आहे, पण तुम्ही घाबरत का नाही हो? रामचंद्र लक्ष्मण जे हसले, एकमेकाकडे पाहून म्हणतात देवी खरं सांगू तुला काय, आतापर्यंत आम्ही अनेक देव्या पाहिल्या, पण ही शेपटावाली देवी पहिलीच पाहिली. हनुमानजी बोले अब पकडा गया. कुठेही